अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हा 80च्या दशकापर्यंत विकसनशील होता. केवळ घोड धरणाच्या लाभक्षेत्रात सुबत्ता होती. पुढे कुकडी प्रकल्पामुळे सिंचन क्षेत्र वाढलं. एक सहकारी साखर कारखाना होता. नंतर उसाचं क्षेत्र वाढल्याने कुकडी सहकारी साखर कारखाना आणि साई कृपाचे 2 खाजगी साखर कारखाने उभे राहिले. पण ग्रामीण रोजगार आणि महिला सक्षमीकरण तसेच कृषी माल विशेषतः कांद्याला भाव मिळत नव्हता. महानगरातील बाजारपेठेत पैशाची फसवणूक आणि गाडी भाडे यातील कालापव्यय ही समस्या होती. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी अर्थातच राजकीय धोरणांची, पण इच्छाशक्ती अभावी ही समस्या सुटलीच नाही. अशा वेळी कोणताही राजकीय वारसा नसलेले पण निस्वार्थपणा आणि सामाजिक बांधिलकीतून ग्रामसेवक नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन सहकारी पतपेढीचा अनुभव उराशी असलेल्या विठ्ठलराव वाडगे यांनी गेली 12 वर्षात वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था, अहिल्यानगर आणि पारगाव फाटा येथील चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी सुमारे 20,000 महिलांना बचत गटद्वारे कोट्यावधी रुपये कर्ज रूपाने देऊन तसेच हजारो शेतकऱ्यांना शेतीमालाला अधिकचा भाव देऊन आणि वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी मार्फत छोट्या उद्योजकांना व्यावसायिकांना कर्ज देऊन विकसित होत असताना थोडं मागे जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्याच्या बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेत खऱ्या अर्थाने चैतन्य निर्माण केले. या माणसाकडे सकारात्मकता आणि माणसे हेरून त्यांच्यातील सुप्त गुणांना फुंकर घालून प्रोत्साहन देत अनेक नवे प्रकल्प उपक्रम उभी करण्याची निसर्गदत्त कला आहे. याची आमदार विक्रम पाचपुते यांनी दखल घेतली आणि एका कार्यक्रमात बोलताना आमदार पाचपुते म्हणाले, वाडगे यांनी संपादन केलेल्या यशाचं गमक त्यांनी सांगावं. सतत तालुक्यातील छोटे व्यावसायिक, महिला गृह उद्योजक, द्राक्ष उत्पादक एवढंच काय तर उपेक्षित आदिवासी समाजाच्या पारंपरिक मासेमारी करणाऱ्या घटकाला देखील आधार कार्ड बनवून देऊन त्यांचे बचत गट स्थापन करत त्यांना मासेमारीसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याचं कामही या माणसानं केलंय. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने उपलब्ध पुस्तकावर अनेक गरीब होतकरू विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा सराव करताना विठ्ठलराव वाडगे यांनी पाहिलं. अशा विद्यार्थ्यांची त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेतली, पण याची पुसटशी कल्पना देखील इतरांना लागू दिली नाही. आर्थिक परिस्थिती आणि आजारपणाला कंटाळून हतबल झालेल्या एका कुटुंबाला कर्ज देत म्हशीचा गोठा सुरू करण्यास प्रोत्साहन दिला. ते कुटुंब आज लाखो रुपयांची उलाढाल दूध व्यवसायातून करतायत, तर आश्रमशाळा, धार्मिक शाळांना संगणकापासून जेवणाची व्यवस्था केली. 12 वर्षांपूर्वी जिल्ह्यात तालुक्यात दुष्काळात जनावरांच्या अनेक छावण्या सुरू झाल्या. काहींच्या तक्रारी झाल्या, पण वाडगे यांनी सुरू केलेल्या छावणीत पशुधन मालकाला जेवणाची सोय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच सामुदायिक विवाह सोहळा पार पडून एक आदर्श उभा केला. याची माहिती सर्व दूर पोहोचली. अशा छावणीला भेट देण्याचा मोह तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना झाला. त्यांनी भेट देऊन कौतुकाची थाप टाकली. बचत गटाद्वारे दरवर्षी जून महिन्यात कर्ज दिलं जातं, कारण शेतीची कामे आणि मुलाबाळांची शाळा प्रवेश एकत्रित येते. तर दिवाळीच्या पूर्वी देखील लोकांना पैशाची गरज असते, त्यावेळी देखील कर्ज वाटप आणि महिलांना फराळ अथवा साखर वाटप केली जाते. या वर्षीच्या दिवाळीत नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रति महिलांना 1.5 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आलं, तर दिवाळी निमित्त एकूण 2 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आलंय. दरवर्षी महिला दिनानिमित्त मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले जातं. शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून इतर शहरात फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता होती. वाडगे यांनी शासनाच्या धोरणानुसार चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू केली. मालाचं वजन, महानगर धर्तीवर भाव, तेही लिलाव होताच देण्याची सोय केली. तालुक्यातील कॅलिफोर्निया म्हणजे पारगाव येथील द्राक्षपट्टा, पण कोरोना काळात आणि हवामान बदलात द्राक्ष उत्पादक अडचणीत आला. वाडगे यांनी वृद्धेश्वर अर्बन सोसायटी मार्फत त्यांना कर्ज दिलं. कामाचा विस्तार वाढला तसे कुटुंबातील सदस्यांनी जबाबदारी घेतली. पत्नी रुक्मिणी वाडगे या चैतन्य महिला बचत गटांच्या सहकारी पतसंस्था चेअरमन, तर मुलगा शुभम चैतन्य बाजार समिती कारभार पाहत असून स्नुषा सायली वाडगे वृद्धेश्वर अर्बन सोसायटी चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. लोकहिताच्या आणि बाजारात चैतन्य निर्माण करण्याने चाहता वर्ग वाढलाय. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत उमेदवारीची ऑफर सर्वच राजकीय पक्षांनी वाडगे कुटुंबियांना दिली, पण तालुक्यातील महिला सक्षमीकरण आणि शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करायचं आहे असे सांगून
उमेदवारीला त्यांनी नम्रपणे नकार दिला. अशा बहुआयामी समाजसेवक विठ्ठलराव वाडगे यांचा 7 डिसेंबर हा जन्मदिन आणि यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर.